電車とホームの間が空いているところがありますので、足元にご注意ください。येस गाईज, सो मानी सरकार आलेले आहेत टोकियोला आणि आता मी चाललोय त्यांच्याकडे ओसाकाला. ओसाका, क्योतो, नारा. लेट्स गो. बाय बाय बाय. बाय बाय. बाय बाय, टाटा. चांगलं फिर हळूहळू, सगळं व्यवस्थित बघून ये आणि शूट कर, आम्हाला दाखव. सो गाईज, आपण चाललेलो आहे ओसाका, क्योतो, नाराला. आणि आता योकोहामा स्टेशनच्या इथून बस आहे 11:15ची. सकाळी 6ला पोहोचणार आहे तिथं. ओसाकाच्या उमेदा स्टेशनला पोहोचणार आहे. आणि शिनकानसेनचा एक्सपिरियन्स एकदा घेतला, आता बसचा एक्सपिरियन्स घेऊ, नाईट बस. सो लेट्स गो. 4-5 दिवस आहेत. आज 22 तारीख आणि 26 तारखेला रिटर्न येणार आहे. सध्या क्योतो आणि नारामध्ये ना साकुराचा सीझन चालू आहे. साकुरा म्हणजे एक फुल आहे जे मी व्हिडिओमध्ये नंतर दाखवेन. त्या फुलाने झाडं फुल भरलेली असतात. टोक्योमध्ये पण आहे, ओसाकामध्ये पण आहे. पण जायचंच आहे तर ह्या सीझनला जाऊया असं आम्ही ठरवलं आणि आम्ही चाललो आहे. सो तो शरद माने, स्वप्नीलचा जिगरी मित्र, तो आला इकडं सुट्टी काढून, कारण 4 दिवस सुट्टी आहे. आणि मी तिकडे चाललो आहे. खरं त्याच्याबरोबर फिरायचं होतं, पण ठीक आहे चला, तो फिरेल इकडं. राहुल आहे, राहुलसोबत फिरणार आहे तो. आणि मी तिकडे जातो आता. तिकडचे मित्र, त्यांच्यासोबत फिरायचं, साकुरा बघायचं. आज शुक्रवार असल्यामुळे लोक जास्त फन मूडमध्ये भरपूर आहेत. असं नाचायचं चाललंय. एन्जॉय. हे असा सीन आहे सगळा. शुक्रवार शनिवार म्हणलं की यांना काय होतं काय माहिती. सगळ्यांची शांतता भंग करत चाललोय. दोन वाजलेत रात्रीचे आणि बस एक असं एक ढाब्यावर थांबली आहे. ढाबा दिसतो का ढाबा? त्या ढाब्यावरती ते ड्रायव्हर लोक जेवण करायला लागतात. आपल्यासारखीच सिस्टीम आहे. आणि मग जस्ट आम्ही पाणी वगैरे घ्यायला थांबलेलो. हे आमची बस आहे. Oshi Nikui. So this. आम्ही फुजिमी इनारी श्राईनला आलेलो आहे. खूप गर्दी आहे, फॉरेनर्स भरपूर आहेत. क्योतोमध्ये फुजिमी इनारी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं आलो आहे. आणि बरंच काय काय खायला प्यायला दिसते. बघू कसं खाते कसं खाते.
आत्ता आपण आहे इथं ह्या मेन गेटच्या इथं मेन गेटवरून वरती जाऊन हे इथं 1000 गेट्स आहेत. 1000 गेटचे इथं फोटोसाठी बरेच लोक आहेत. तिकडे जायचं आपल्याला. ओव्हरऑल असा मॅप आहे सगळा. अशा बऱ्याच प्रकारची व्हरायटीची मंदिरं आहेत तिथं. आणि फुजिमी इनोरी म्हणून ह्या साईडचं नाव आहे. तिथं आत्ता जस्ट सुरुवात आहे खालची. वरती खूप भरपूर बघायला आहे. सो लेट्स गो. कुठल्या प्रजातीचं कुत्र आहे काय समजलं तर सांगा, कमेंट करा कमेंट खाली. चिंचोळ तोंड. हॅपी रिच हेल्दी सक्सेस. हे बरंच काय काय ह्याच्यावरती विश लिहायची. ह्याच्यावर काही लिहिलेलं नाही. बॅक साईडला लिहिले भगवान प्लीज प्लीज काय लिहिले. सही रास्ता दिखाएंगे आय लव. अरे काय कुठं आलं हिंदी. मुझे प्लीज प्लीज मे फाइंड माय पाथ. खुशी. कौन है रे लोग ये. खुशी आय लव यू वगैरे इधर तिकडं पण आहे. इथून 1000 तोरी गेट चालू होतात. मला वाटतं प्रत्येक पायरीला एक गेट असेल. 1000 गेट्स आहेत असले. इथं खरं तर लोक सोलो फोटो काढायला येतात. गर्दी एवढी असं वाटत नाही सोलो फोटो काढायला मिळेल. ह्यात 1000 तोरी गेट्स. वर जे गेट्स दिसतात ना हे असे 1000 आहेत. अजून पुढं भरपूर आहेत. पुढं तर 2 वेगळे रस्ते झाले. इथं तर नुसतेच गेट आहेत. काय मंदिर नाही काय नाही नुसतंच गेट. आणि एवढे गेट नेतात कुठं. नुसतं चालायचं गेट बघून घरी जायचं. ताकोयाकी. ताको म्हणजे ऑक्टोपसचा आप्पे. ऑक्टोपसचे आप्पे. आणि हे आपले चिप्स.
इथं पण वशीला चालतं वाटतं. फेमस 3 छत्री शॉप स्टारबक्सला झालं. स्टारबक्स इथले इथं ट्रेडिशनल जुनी घरं भरपूर आहेत, कारण अशी लेनच आहे, त्यामुळे ही लेन खूप फेमस आहे फोटो काढण्यासाठी वगैरे वगैरे. आपण स्टारबक्स मध्ये. स्टारबक्स एकदम ऑथेंटिक आहे. माचा कॉफी आहे ही. कडू नाहीये, दिसायला जरा कडू वाटते, पण माचा कॉफी. फ्रॅपेचिनो. स्टुअर्ट लिटलला तिची मम्मी शाळेसाठी तयार करते. हे आहे पगोडा. मागे जे ते पगोडा आहे, पगोडा जॅपनीज स्टाईल पगोडा. मंदिर, मंदिराच्या वरचं कळस म्हणतो ना आपण, मोठ्याच्या मोठं लांब. हे असे विशेष जिथे तिथं असे काय ना काहीतरी घ्यायचं आणि त्याच्यावरती काहीतरी विष आपली लिहायची, अशी पद्धत सगळीकडेच आहे. प्रत्येक टेम्पलमध्ये काय काय ठिकाणी चिठ्ठ्या, काय काय ठिकाणी ते तोरी गेट सारखी गेट आहेत, त्या गेटवर लिहायचं. काय काय ठिकाणी हे असं. हे आहे मॉडर्न टांगेवाला. आपल्याकडे टांगेवाला स्वतः जुन्या काळात, तसे मॉडर्न. आपण आलेलो आहे गोल्डन टेम्पलला. किंग खापूजी गोल्डन टेम्पल क्योतोचं. इथं ॲडमिशन फीज आहे 500 येन. Riconosce il nome. माहिती नाही प्युअर गोल्डचं आहे का काय, सोन्याचं पाणी लावलं तर बहुतेक, पण आतमध्ये काय एंट्री नाही.
लॉकर मध्ये ठेवलेलं बॅग्स काढणार आहे. अशा लॉकर मध्ये बॅग ठेवायचं आणि फिरायला जायचं. आपल्याकडे अशी सुविधा नाहीये. आम्ही एअरपोर्टवर, दिल्लीच्या एअरपोर्टवर बघितलेलं, पण असली सुविधा नव्हती लॉकर. टाको टाको देस का? ओके. फिश म्हणले. काइंडली वेट व्हाईल कुक. हाय हाय हाय. विल टेक 15 to 20 minutes. ओके, दायजोबनेस. हाय. हे आहे ओकोनोमियाकी. हे ओसाकाचं फेमस आहे. ओकोनोमियाकी म्हणजे काही जास्त काही विषय नाही मोठा. फक्त कोबीचे बारीक बारीक पीसेस केले, त्याच्यामध्ये अंडं फोडले, ते सगळं मिक्स केले आणि त्याची पोळी बनवली. म्हणजे अंड्याची पोळी, फक्त कोबी टाकते बास, तेवढंच. आणि वरनं काहीतरी काहीतरी टाकायचं, चीज आणि कांदा वगैरे हे ते, असं बाकी काय नाही. आणि हे थोडं फिशचा पार्ट आहे काहीतरी. फिश, अंड्याची पोळी आणि कोबी, दॅट्स इट. आलेलं आहे दुसरं ऑर्डर. भारी आहे ना. किचनमध्ये काय बनवायचंच नाही, डायरेक्ट कस्टमरच्या समोर येऊन ठेवायचं, बनवतो मीच. नाराला आलेलो आहे. नारा पार्कमध्ये चाललोय. नारा पार्क हे तिथल्या हरणांसाठी फेमस आहे. म्हणजे हरिण आपण खायला दिलं तर खातात, असे हंबल करतात. सो लेट्स गो. वेलकम टू नारा पार्क. इट्स गुड. रस्त्याने डायरेक्ट रस्त्याच्या कडेलाच आहे ती हरिण. काय पार्क म्हणजे गेट वगैरे नाहीच आहे याला, डायरेक्ट बाहेर. ह्या हरणाला जायचंय क्योतोला, म्हणून ते स्टँडवरती थांबले.
हा ना, अजून घाला खायला म्हणजे येतील जवळ. साइड ने वीडियो बनाऊंगा. मानवजातीचं जगणं मुश्किल करून ठेवलंय या हरणांनी. किती त्रास देतात लोकांना, बघितलं का? किती किती त्रास द्यावा एखाद्या माणसाला. खायला देते म्हणून अंगावरच उड्या डायरेक्ट. अवघडच आहे हे. ह्याचं मस्त चाललंय कार्यक्रम. काय कसं आहे, बरं आहे का? उदास आहे बिचारा, उदास आहे. काहीतरी त्रास असेल, जाऊ दे. डोकं आपटतं भिंतीवर. नाही, फोटो नाही मिळणार. फोटो नाही मिळेल का? चलो, मारला अंगावर उडी डायरेक्ट. हे काय तुझं? तोदाईजी टेम्पल. टेम्पलचं मोठं भलं मोठं गेट आहे. द्वारपाल आहे वाटतं. द्वारपाल इकडे आणि तिकडे. थोडंफार आपल्या ताजमहाल सारखं फील येतोय. म्हणजे मी कधी गेलो नाही, पण तरी येतोय फील ताजमहाल सारखा. सगळे लोक इथं असे पुढं उभं राहून फोटो वगैरे काढतात. मस्त आवाड हवे मोठेच्या मोठं. त्यामुळे
गौतम बुद्धांचीच मूर्ती आहे. आणि हे त्यांचं ट्रॅडिशनल वॉरियर बॅक साईडला. आपण आता ह्या हॉलमध्ये आणि हे दोन्ही साईडला जे त्याला म्हणतात पागोडा, ज्याला वरती असं टोक आलेलं असते. हे दोन मेन गेट्स आहेत ज्यातून आपण आत आलो आणि हे हॉल ज्याच्यात आता आपण आहे. Italiano. Where are you from? Seul. Oh, magnifico, magnifica Seul. Bene. Come sto bene? Tu come stai? Brucia freddo. Oddio, come fa a passarci? Ma Daniele dov'è che non 금방 오더래. Ma gli occhiali li tieni? Oddio, questo deve passare. Questo è grosso! Daniele, questo è grosso! No, non è questo Daniele, è l'inizio di Daniele alle spalle. ऍक्टिव्हिटी सुरू रियू वन दिसत नाकानी हाईट पे इंग्लिश Come, come! 大丈夫ジャパニーズ OK? オッケーオッケーはい頭があ良くなる。あよくない良くなる。ああよくなるああベタベタ。クレバービカムクレバーブッダ Ai non andare? 頭がよくなるグッとくるから。ぐらい Yes 中に入って何かマインマインド Yes! わかるわかる。 That's right! I tried あやったなったことないはいトミさんはい Oh yeah! 仲間チームメイ Become stronger Yes! Okay, thank you! Yeah! बाय बाय Bye bye! आपल्या पुण्याच्या इथं पण एक कानिपनाथ म्हणून मंदिर आहे. तिथं पण असंच काहीतरी बोळातनं आतमध्ये गेलं समजा किती जरी जाडा माणूस असला तरी जाऊ शकला तर तो खूप हेल्दी आहे असं मानलं जातं, काहीतरी आहे असं लॉजिक. तसंच इथं आत्ता त्या बोळातून आत जर गेलं तर आपण बुद्धांसारखे किंवा असं क्लेवर होतो असं त्या मुलांनी सांगितलं. वी बिकम मोर क्लेवर. 600円ね。सगळे लोक हात वर का करतात कळत नाही साईडनं बघितल्यावर, पण ह्या माणसाला बघितलं की कळतंय. एकच असं वेगळी गोष्ट आहे ज्याच्यामुळं हा ब्रिज ओळखला जातो. आणि अजून एक ते पाळणा. ही आहे दोतंबोरी नदी आणि हा बाबा फेमस आहे दोतंबोरीचा, हातपाय वर केलेला. हा दोतंबोरी ब्रिज आहे. जास्त काय नाही बाकी, इथं बोर्ड वगैरे लावलेले आहेत. आणि हा एक माणूस एक जास्तच फेमस आहे. काय घेऊन चाललंय? अरे कशाची ऍड करतो काय कळलं नाही. त्याला नको घ्यायला. 来了来了。
ano nangyari. ह्याच्यावर प्लेन मध्ये अनलिमिटेड होतं. तू पहिल्यांदा बसलेलास काय रेल्वे मध्ये? अच्छा. चला माघारी आपल्या घरी. टोकियोला चाललेलो आहे आता आम्ही. この電車は折り返し21時28分発朝間631号長野行きとなります。21番線お下がりください。 बसला तुझ्या जागेवर आता बस. विंडो सीट